सणांच्या दिवशी खूप जास्त गर्दी होती, त्यामुळे इथे फ्रीज पूर्ण खाली झाला होता. म्हणून यांचं इकडे फ्रीज लावायचं काम चालू होतं आणि सोबतच पेपरही कट करायला घेतले होते, जेणेकरून नाश्ता वगैरे द्यायला सोपं जाईल. आणि गिऱ्हाईकही थोडी थंडी होती म्हणून मग शिल्लकची कामं करून घेतली. संध्याकाळच्या टायमिंगला इथे मला दिवाबत्ती करायची होती म्हणून मग ती करून घेतली आणि सोबतच आम्ही लवंग आणि कापूर जाळत असतो तेही जाळून घेतलं. तर इथे ना फराळाला मला काहीतरी वेगळं बनवायचं होतं म्हणून मग इथे ना उपवासाचे आलू पराठे बनवायला घेतले होते. आलू टाकून घेतले कुकरमध्ये, थोडंसं पाणी आणि मीठ टाकून घेतलं आणि मस्त कुकर लावून घेतला. म्हटलं आता हा कुकर होते तोपर्यंत इथे ना आपण बाकीची तयारी करावी, म्हणून मग इथे मी ना शेंगदाण्याची उपवासाची चटणी पण बनवायला घेतली होती. चटणी बनवून घेतली आणि सोबतच त्यावर ना जिरे आणि मिरचीचा तडकासुद्धा घालून घेतला. सोबतच कणिकही भिजवून घेतली. इथे मी चटणी विकतच आणलं होतं आणि तसंच मी इथे कणिक मळून घेतली होती. सोबतच भगरही बनवली होती थोडीशी आणि हे ना सारण बनवलं होतं पराठ्यामध्ये भरण्यासाठी. कणिक मळून झाली आणि इथे मी ना पराठे बनवायला घेतले होते. पुरणपोळी जशी बनवतो तशाच टाईपची इथे पराठे बनवायला घेतले होते, जसे की आपण साधे पराठे बनवतो आलू पराठे तशा टाईपचेच मी उपवासाचे पराठे बनवले होते. तर तुम्ही कसे पराठे बनवता तेही मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि इथे ना तुम्हाला रेसिपी कशी वाटली तेही सांगा. पराठे लाटून घेतले आणि मस्त असे ना शेकून पण घेतले. तर चटणीबरोबर सर्व केले. चला मग आता ब्लॉग इथे संपवते, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.